नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, इयत्ता 7वी मराठीचा 17वा पाठ थेंब आज हा पाण्याचा याचा स्वाध्याय आपण आता इथे सोडवतोय. प्रश्न आहे की कवयित्रीने असे का म्हटले असावे ते तुमच्या शब्दात लिहा. या मोत्यांचा किंवा पाण्याचा संचय कर. उत्तर, कवयित्रीने पाण्याच्या थेंबांना मोत्याची उपमा दिली आहे. पावसातून धरणीवर येणारे पाणी अत्यंत मूल्यवान आहे. माणूस, पशु, पक्षी व निसर्ग यांना जगवण्यासाठी पाणी अत्यंत गरजेचे, म्हणून आभाळातून बरसणाऱ्या या मोतीरूपी थेंबाचा संग्रह कर असे कवयित्रीने म्हटले आहे. निसर्गाला जे कळते ते माणसाला कळत नाही. उत्तर, माणूस सोन्या नाण्यांचा संचय करतो आणि बहुमोल पाणी मात्र वाया दवडतो. सोन्याच्या घोटाने तहान शमत नाही, निसर्ग पाणी मातीमध्ये साठवत होतो आणि त्यातून मोत्यांसारखे पीक येते. म्हणून निसर्गाला जे कळते ते माणसाला कळत नाही असे कवयित्रीने म्हटले आहे. प्रश्न 2, खाली दिलेल्या अर्थाच्या ओळी कवितेतून शोधून लिहायच्यात. आकाशातून पडणाऱ्या पावसाच्या थेंबाने धान्य पिकते. उत्तर, आभाळातील या मोत्याने मातीमधून पिकती मोती. मनुष्य खणखणत वाजणाऱ्या नाण्यांच्या तिजोरीचा संग्रह करतो. उत्तर, संचय करता तिजोरीतल्या खणखणत्या त्या नाण्यांचा. निसर्गाचे मोल न जाणणे हे स्वतःला फसवण्यासारखे आहे. उत्तर, कशाचा ऐसा वेडा चाळा स्वतः होऊन ठगण्याचा. प्रश्न क्रमांक 3, संकल्पना स्पष्ट करा. आभाळातील मोती. उत्तर, आभाळातून टपटपणाऱ्या पावसाच्या थेंबांना मोती म्हटलंय. मोत्यांचा पाण्याचा रंग, आकार यात कवयित्रीने सारखेपणा दाखवलाय. मोती अनमोल आहेत, तसेच पाणी मानवी जीवनासाठी मोत्यांइतकेच बहुमोल आहे. मातीतील मोती. पावसामुळे शेतात धान्य पिकते. मातीमधून पीक तरारून वर येते. पिकातून जे धान्य मिळते ते म्हणजे मातीतील मोती. यामुळे माणसाची भूक भागते. मोत्यांचा संचय. उत्तर, मोती ही उपमा पाण्याच्या थेंबांना दिली आहे. पावसाच्या थेंबांना मोती म्हटले. या मोत्यांचा संग्रह करा असे सुचवले, कारण पाणी जमिनीत जिरवले तरच त्याचा उपयोग आहे, अन्यथा पाणी वाहून जाते. पाणी हे जीवनावश्यक आहे. बहुमोल थेंब. उत्तर, बहुमोल म्हणजे ज्याचे मोल करू शकत नाही असे. पावसाच्या सरीतून येणारे पाण्याचे थेंब मातीवरती पडतात आणि मातीतून मोती पिकतात. पाण्याचे थेंब माणसाला व सृष्टीला जगवतात, म्हणून त्यांना बहुमोल म्हणजे अत्यंत मोलाचे असे म्हटले आहे. प्रश्न 4, खाली दिलेल्या ओळीतील विचार सांगा. तहानेसाठी सांग पुरेका घोट तुला रे सोन्याचा, आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा. याचं उत्तर आहे, या ओळीमध्ये कवयित्री इथे विचार मांडतात की माणूस सोन्या नाण्याचा संग्रह करतो, पण पावसातून पडणाऱ्या पाण्याला वाया घालवतो. जेव्हा खूप तहान लागते तेव्हा सोन्याचा घोट माणसाची तहान शमवू शकत नाही. तहान शमवण्यासाठी पाण्याचीच आवश्यकता असते. पाणी हे संजीवन आहे. सोन्या नाण्यापेक्षा ते अमूल्य आहे. आभाळातून येणारा हा पाण्याचा थेंब आज बहुमोलाचा आहे. प्रश्न 5, माणसाने निसर्गाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा. या वाक्याचा तुम्हाला समजलेला अर्थ. उत्तर, निसर्ग माणसाला भरभरून मदत करतो, पण माणूस निसर्गाची कदर करत नाही. उलट वारेमाप जंगलतोड, जल प्रदूषण, वायू प्रदूषण सारखे गुन्हे करतो. निसर्गाकडे दुर्लक्ष करून त्याला लुबाडले तर माणूस वाचणार नाही. म्हणजे निसर्गाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा. त्यासाठी पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करायला हवे. प्रश्न 6, फरक स्पष्ट करून तक्ता पूर्ण करा. कोणते? माणसाचे धन हे सोने नाणी आणि निसर्गाचे धन हे शेतातील पीक. कोठे ठेवतात? माणसाचे धन तिजोरीत ठेवतात आणि निसर्गाचे धन घरात ठेवतात. आता उपयोग काय? माणसाचे धन वस्तू विकत घेणे, निसर्गाचे धन माणसाला जगवणे. खेळूया शब्दांची. खालील शब्दांचे अर्थ समजून घेऊन त्याचा वाक्यात उपयोग करा. उदाहरणार्थ, मोल, बहुमोल, अनमोल, मोल, माती मोल आणि कवडी मोल. मोल, अमूल्य. वाक्य, आईच्या प्रेमाचे मोल नाही. बहुमोल, अमूल्य. वृक्ष आपली बहुमोल संपत्ती आहे. अनमोल, ज्याची किंमत करता येत नाही असा. वाक्य, पाणी हे अनमोल जीवन आहे. मातीमोल, क्षुल्लक किमतीचे पुरामध्ये पीक मातीमोल झाले. कवडीमोल, अगदी क्षुद्र किमतीचे. वाक्य, आईवडील गुरुजन यांचा जो आदर राखत नाही त्याचे जीणे कवडीमोल ठरते. माती, मोती अशा शब्दांच्या अर्थात केवळ एका मात्रेमुळे खूप फरक पडतो. अशा शब्दांच्या जोड्या शोधा व लिहा. माता, मातनार, नारा. चार, चारा. शास्त्र, शस्त्र. घार, घोर. सार, सारा.
प्रकल्प दिलाय सार्वजनिक ठिकाणी, रस्त्याच्या दुतर्फा, पाणी बचतीच्या संदर्भात आपल्याला काही संदेश लिहिलेले असतात. त्याचा संग्रह करा आणि तुम्हाला आवडलेल्या संदेशाचे फलक तयार करून शाळेच्या परिसरात लावा. निसर्ग वाचवाविषयी घोषवाक्य तयार करून खालील फलकांवर लिहा. झाडे लावा, झाडे जगवा, निसर्गाचे रक्षण करा. निसर्ग वाचवा, भविष्य घडवा. पाणी वाचवा, जीवन वाचवा. प्रदूषण हटवा, पृथ्वी वाचवा. लिहिते होऊया. पाऊस पडलाच नाही तर कल्पना करा आणि मुद्द्यांच्या आधारे निबंध लेखन करा. पाऊस पडलाच नाही तर जलधारा या धरणीवरती बरसात राही सरसर, हिरवा शालू नेसून राही धरणी ही अंगवर. पाऊस म्हणजे जीवन. पावसाशिवाय जगण्याची कल्पनाही करता येत नाही. आपल्या सगळ्या दैनंदिन गरजांसाठी आपल्याला पाण्याची खूप आवश्यकता असते. पण जर पाऊस पडलाच नाही तर सगळीकडे पडणारा दुष्काळ आपल्यासाठी खूप असह्य असणार आहे. पाण्याच्या दुष्काळामुळे पिण्याला पाणीसुद्धा मिळणार नाही. आपल्या दिवसाची सुरुवातच पाण्यापासून होते. जर पाणीच आपल्याकडे नसेल तर आपण जगूच शकत नाही. सकाळची अंघोळ, स्वयंपाक, कपडे धुणे अशी कितीतरी कामे आपल्याला पाण्याशिवाय करताच येणार नाही. आपलं पूर्ण आयुष्य थांबून गेल्यासारखं होईल. आणि पाऊस पडलाच नाही तर आपली शेती, उद्योगधंदे पूर्णतः पाण्यावर अवलंबून आहेत. भारतात पिकवली जाणारी पिके मोठ्या प्रमाणात पावसाच्या पाण्यावर अवलंबून असतात. अशावेळी पाऊस पडलाच नाही तर शेती व्यवसाय करता येणार नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होईल. उद्योगधंद्यांना पाण्याची अत्यंतिक आवश्यकता असते. पाणी मिळाले नाही तर उद्योगधंदे बंद पडतील. मोठ्या प्रमाणात लोकांच्या नोकऱ्या जातील. त्यामुळे बेरोजगाराची समस्या निर्माण होईल. पाऊस पडला तर नदी, नाले, विहिरी तुडुंब भरून वाहतात. पण जर पाऊस पडलाच नाही तर नदी, नाले, विहिरी कोरड्या पडतील आणि यामुळे मोठ्या प्रमाणात दुष्काळाची परिस्थिती निर्माण होईल. नदी नाल्यातील वनस्पती व जीव नष्ट होतील. पाण्याची कमतरता मोठ्या प्रमाणात निर्माण होईल. वातावरणात उष्णता वाढेल. एकूणच सजीवांवर याचे खूप दुष्परिणाम होतील. झाडे, झुडपे यांच्या वाढीसाठी पाण्याची आवश्यकता आहे. पाणी नसेल तर जंगले ओस पडतील. प्राणीमात्रांवर उपासमारीची वेळ येईल. या सगळ्यामुळे पृथ्वीचा समतोल ढासळेल. विचार करा आणि सांगा, पाणी कसे तयार होते? पाणी हे 2 वायूंपासून तयार होते. हायड्रोजन H2 आणि ऑक्सिजन O2. 2 हायड्रोजनचे अणू, 1 ऑक्सिजनचा अणू एकत्र येऊन H2O पाणी तयार होते. नैसर्गिकरित्या पाण्याची निर्मिती ही जलचक्रामुळे होते. समुद्रातील पाणी बाष्पीभवन होते व ढग तयार होतात आणि पाऊस पडतो. पाणी कोठे साठवले जाते? पाणी खालील ठिकाणी साठवले जाते. समुद्र, नद्या, तलाव, धरणे, विहिरी, जमिनीखालील भूजल आणि हिमनद्या. पाण्याचा वापर कशासाठी होतो? पिण्यासाठी, स्वयंपाकासाठी, शेतीसाठी, उद्योगधंद्यांसाठी, वीज निर्मितीसाठी, स्वच्छतेसाठी आणि जनावरांसाठी. जलप्रदूषण म्हणजे काय? पाण्यात घाण, रसायने, प्लास्टिक, सांडपाणी इत्यादी मिसळून पाणी अस्वच्छ, हानिकारक होणे म्हणजे जलप्रदूषण. जलप्रदूषणाची कारणे कोणती? कारखान्याचे सांडपाणी, घरगुती सांडपाणी, प्लास्टिक व कचरा, शेतीतील रासायनिक खते व कीटकनाशके, नदीत कचरा टाकणे. जलप्रदूषण रोखण्यासाठी काय करावे? कचरा पाण्यात टाकू नये, सांडपाणी शुद्ध करून सोडावे, प्लास्टिकचा वापर कमी करावा, जलजागृती करावी, कारखान्यांवर नियंत्रण ठेवावे. जलसंवर्धनासाठी कोणते उपाय सुचवाल? पावसाचे पाणी साठवणे, रेनवॉटर हार्वेस्टिंग, झाडे लावणे, पाण्याची नासाडी टाळणे, गळती दुरुस्त करणे, शेतात ठिबक सिंचन वापरणे, तलाव विहिरी स्वच्छ करणे. वाचा, लक्षात ठेवा. पाणी फेकून देऊ नका. पाणी हवे तेवढेच वापरा. पाण्याचा पुनर्वापर करा. जवळच्या धरणाला भेट देऊन धरणाचा उपयोग समजून घ्या. पाणी घेतल्यानंतर नळ लगेच बंद करा. पाणी अडवा आणि पाणी जिरवा. जर तुम्हाला एखाद्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करायचे असेल तर कोणत्या गोष्टी विचारात घ्याल? त्याचे सादरीकरण कसे कराल याचा आराखडा तयार करा. आभार प्रदर्शन करताना विचारात घ्यायच्या गोष्टी: कार्यक्रमाचा उद्देश लक्षात ठेवणे, प्रमुख पाहुणे, अध्यक्ष, आयोजक यांचा सन्मानपूर्वक उल्लेख करणे, सहकार्य करणाऱ्यांचे नाव विसरू नये, भाषण संक्षिप्त व स्पष्ट असावे, नम्र आणि कृतज्ञतेची भावना असावी, योग्य आवाज, आत्मविश्वास आणि सभ्य देहबोली असावी. सादरीकरण कसे कराल? सुरुवात नमस्काराने करावी. प्रमुख पाहुण्यांचा उल्लेख करून त्यांचे आभार मानावेत. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ज्यांनी मेहनत घेतली त्यांचे आभार मानावेत. उपस्थित श्रोते, विद्यार्थी, शिक्षक यांचे आभार मानावेत. शेवटी धन्यवाद देऊन भाषण समाप्त करावे. आभार प्रदर्शनाचा आराखडा. प्रस्तावना: सर्वांना नमस्कार. आभार प्रदर्शनाची संधी दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी. प्रमुख पाहुण्यांचे आभार. त्यांचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद.
सहभागी व उपस्थितांचे आभार व विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे, पालकांचे सहकार्य. समारोप कार्यक्रम यशस्वी झाल्याचा आनंद व्यक्त करणे व पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक आभार. पत्ता विरळी, तालुका मान, जिल्हा सातारा, दिनांक 20 फेब्रुवारी 2026. प्रिय मित्र किंवा प्रिय सखी, सप्रेम नमस्कार. आंतरशालेय क्रीडा महोत्सवातील धावण्याच्या स्पर्धेत तू प्रथम क्रमांक मिळवल्याने समजताच मला खूप आनंद झाला. तुझ्या यशाबद्दल मनपूर्वक अभिनंदन. तुझ्या मेहनतीचे आणि सातत्यपूर्ण सरावाचे हे फळ आहे. रोज सकाळी तू घेतलेला सराव, शिस्तबद्ध दिनक्रम आणि जिद्द यामुळे आज तू हा मान मिळवू शकला किंवा शकलीस. तुझ्या या यशामुळे आपल्या शाळेचे नाव उज्ज्वल झाले. तुझे हे यश आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. भविष्यातही तू अशाच प्रकारे प्रगती करत राहू आणि राज्यस्तरावर तसेच राष्ट्रीय स्तरावरही विजय मिळवावो हीच शुभेच्छा. पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. तुझा किंवा तुझीच. धन्यवाद विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये.